तर आज आहे ना थोडासा देवघरामध्ये बदल केलेला आहे. तर काय बदल केलेला आहे ते तुम्ही नक्की पुढे पहा. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा, स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनलवरती. तर आज आहे ना म्हणजे खूप दिवस झालं मी देवघरावरती अशी फरशी ठेवलेली आहे. कारण की देवघर आहे ना थोडंसं कधी कधी असं देव वगैरे ओले किंवा पाणी वगैरे पडलं ना ती कपडा ओला राहायचा आणि खाली पूर्ण देवघरावरती ओलं व्हायचं. त्याच्यामुळे ना मग खाली लाकडाचं देवघर आहे ना, त्यामुळे म्हणलं नको ते खराब व्हायला नको. त्यामुळे ना माझ्याकडे बाहेर इथे फरशी होती, तर त्या फरशीवरती ना तुळशीचं झाड ठेवलेलं होतं मी बाहेर. ती स्वच्छ करून आणली आणि ती ना वरती देवघरावरती मांडली. तर देवघर सफाई असल्यामुळे फरशी पण छान प्रकारे बसली. आणि इथे ना मला समोर रांगोळी काढण्यासाठी पण थोडीशी जागा भेटली. तर तशी पण आधी पण जागा होती, पण मी पूर्णपणे असं वरून कपडा हातरत होते, त्याच्यामुळे ना रांगोळी वगैरे काढत नव्हते. आणि आधीच खूप वेळ लागतो मला देवपूजा वगैरे करायला, त्यासाठी मग मी रांगोळी वगैरे काही देवापाशी काढत नव्हते. तर चला म्हणलं आता थोडंसं वेगळं काहीतरी करूया. आणि माझ्याकडे पाटे वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे मी त्याच्याच पायऱ्या वगैरे बनवून घेतल्यावरती आणि देवघर पायरीप्रमाणे मांडले आणि छोटीशी रांगोळी काढण्यासाठी तिथे थोडीशी जागा पण केली. तर आजचं देवघर कसं दिसत आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा, कारण की एक तुमचं सबस्क्रायबर किंवा एक तुमचं लाईक ना मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी परत एकदा उत्साहित करतं. तर हे आमचं काहीतरी काम चाललं नाही, याची लुडबुड असते, त्याच्याशिवाय कोणतं काम होतच नाही. यांची लुडबुड करणे कोणत्या पण कामात ते फिक्स असतं असतं. तर अशा प्रकारे माझी देवपूजा वगैरे झाली होती. आणि आज आहे ना खूप छान देवपूजा झाली होती. देवांनी ना खूप छान असं पूजा करून घेतली होती असं पण म्हणता येईल. तर त्यानंतर आहे ना आम्ही रात्री जाऊन ना साईसाठी असा झेंडा वगैरे घेऊन आलो होतो. म्हणलं आता ते इथं तिथं टाकण्यापेक्षा ना आता मुलं घेतल्याच्या नंतर इकडे तिकडे पडतोच ना, त्याच्यामुळे ना आपण म्हणलं चला हा झेंडा ना इथेच लावूया. तर इथे ना हवा आल्याच्या नंतर खूप छान फिरत होता. आणि जेव्हा मी मोबाईल घेऊन गेले तिथे तो फिरायचा बंद झाला आणि परत मी मोबाईल ऑफ केला की लगेच फिरायला सुरुवात झाली. आणि मी हे माझ्या पिल्लूला म्हणत पण होते की मी थांबले ना लगेच फिरायचं बंद होत आहे आणि कॅमेरा ऑफ केला की लगेच चालू होत आहे. तर असं असं आणि इथे ना पहिलं तर एक तर माझी झाडं ना पूर्णपणे आधीची खराब झालेली होती. आणि त्यातून मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना की इथे घुस वगैरे काहीतरी येते आणि झाडांची पानं तोडत आहे. तर हे पहा पूर्ण त्यांनी ना पूर्ण मनी प्लॅन्टची ना फांदी तोडून टाकलेली आहे आणि कुरतडून टाकलेली आहे. आता तिचा काहीतरी बंदोबस्त मला ना केलाच पाहिजे, कारण की हे ना खूप असं झाडांचं नुकसान करत आहे त्याच्यामुळे. आणि याचं मग असं काहीतरी झालं ना मग एकतर खूप वाईट वाटतं. त्याच्यामुळे ना आता काहीतरी करतात असं ही फांदी ना मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावेल. आता ती येते का नाही ते काय माहिती नाही मला, पण एवढी छान झाडं आलेली ना असं केलं ना खूप वेगळं वाटतं. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही आज श्रावणातला पहिला शनिवार आहे ना, तर इथे ना हनुमान मंदिर आहे, तिथे आम्ही जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो. तर तिकडे गेल्याच्या नंतर पाऊसही सुरू झाला, त्याच्यामुळे ना आम्ही तिथेच हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं. आणि ना काही काही ठिकाणी ना जसे आपण श्रावण सोमवार करतो ना त्याच प्रकारे श्रावणातले शनिवार पण पकडतात. आणि कोणी कोणी तर 1 महिना श्रावणी पण आणि तिथेच मंदिरामध्ये साईडला ना शिवलिंग पण आहे. तर त्याचं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथून पाऊस येत होता त्याच्यामुळे घरी आलो. तर घरी आल्याच्या नंतर आहे ना सकाळी पार्सल आलं होतं. केस गळती खूप वाढली माझी, त्याचसाठी मी हे मागवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.